हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली, तुमच्या मनातले सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आजचा हा व्लॉग संक्रांतीचा आहे, गुरुवारचा. तर काल मी व्लॉग टाकला होता. तर झाली भोगी, झाली संक्रांत, झाली काल किंक्रांत पण झाली. तर आता काय हळदी कुंकू राहील 8 दिवस, कारण रथसप्तमी काहीतरी रविवारी येते वाटतं. अजून 8-10 दिवस आहे. तर सगळ्या लेडीज जरा अजून 8 दिवस जरा बिझी राहतील. तर इथं सकाळी लवकर आवरून घेतलं मी. आज काय पुरणपोळी मी नंतर करणार होती संध्याकाळी, त्यामुळे सकाळी साधा स्वयंपाक बनवला. आज पिऊला पण सुट्टी नव्हती, तर मिस्टर पण घरी नव्हते, ते पण गेले ते साईडवरती. तर दोघांना छान टिफिन वगैरे बनवून दिला. घरातले सगळं आवर केली मस्त. म्हणजे देवपूजा काही सकाळी झाली होती आणि दारातलं पण छान उंबरठ्याला लेपन वगैरे गेलं होतं. रांगोळी काढून घेतली छानसे. आता इथं स्वामी बाबांची पूजा करून घेते. तर छान फोटो वगैरे पुसून घेतला स्वामी बाबांचा, अष्टगंध वगैरे लावून घेतला. इथं दिवा लावला, धूप लावलं. नंतर काय आज 3 नंतर होतं ना वसायचं, त्याच्यामुळं काय आज निवांत चाललं होतं माझं. तर इथं छान अशी साऊथ पॅटर्न साडी घातली मी. हलकासा मेकअप केला होता. काय मला मंदिरात जायचं नव्हतं आज, मी घरीच बसणार होती. कारण मंदिरात आता खूप 3 नंतर खूप गर्दी पडणार होती ना आपल्या घरी. मग मी दरवर्षी जास्त करून घरीच वसते देवांना, आपल्या घरच्या मंदिरात वसते. तर कसं असतं माहिती का, आपण मकर संक्रांत जे सण वगैरे ते करतो ना, आपल्याला त्याची पण माहिती पाहिजे थोडीफार. तर मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच का येते, का साजरी करतो आपण, त्याचं महत्त्व पण काय आहे ते माहीत पण पाहिजे ना आपल्याला ना. कारण जुन्या आपण जे रूढीनुसार जे सण साजरे करतो त्याची माहिती वगैरे आपल्याला काही माहीत नसते, पण कधीतरी थोडंफार माहिती करून घ्यायची. कारण या दिवशी सूर्य आहे ना मकर राशीत प्रवेश करतो. तर तो 14 जानेवारीलाच येतो, किंवा कधीतरी 15 जानेवारीला पण कधीतरी मकर संक्रांत येते. तर या दिवशी सूर्य आहे ना धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. यालाच मकर संक्रांत म्हणतात. आणि आजच्या या दिवसापासून आहे ना दिवस तिळे असा वाढत जातो आणि रात्र अशी लहान होत जाते. त्याच्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. इथं छान स्वामी बाबा, तुळजापूरची देवी आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी घेतली समोरती. आणि त्यांना छान असं हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन छान असे सुगडं ठेवले मी. आता आमच्या इथं सुगडे म्हणतात याला. कुणाच्या तिथं खण, कुणी वाण. तर जेवढे गाव तेवढी परंपरा वेगवेगळ्या असतात. आम्ही असंच घरीच वसलं मी. देवाला हळदी कुंकू लावून सुगडे ठेवले आणि त्यांना वसा असा रामाचा वसा, सीतेचा वसा, जन्मोजन्मी वसा असं आमच्यात म्हणतात. असं सगळ्या देवांना छान 2-2 वेळा असं वसलं. तसं सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर आपण आपल्या गावानुसार आपल्या पद्धती आपण साजऱ्या करायच्या आणि त्या रूढी चालू ठेवायच्या आपल्या. तरी तर तुळशीला पण मी एक सुगडं ठेवलं. तुळशीला हळदी कुंकू लावून वगैरे तुळस पण वसून घेतली. एक सुगडं ठेवलं, तिळगुळ वाहिले. तर आता स्वयंपाक थेट संध्याकाळी करणार होते, त्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं. कारण जवळपास निम्मा स्वयंपाक तर मी करूनच घेतला होता. तर इथं खाली गेले वसायला. इथं आमच्या सोसायटीमधल्या आमच्या मैत्रिणी होत्या खाली, त्या माझ्या अगोदरच गेल्या त्या. तर त्यांचं झालं तर मी गेले, मग मी त्यांना ओसलं, त्यांनी पण मला ओसलं. ते आपल्या असे जुन्या ज्या रूढी परंपरा असतात ना, ते आपण पुढे न्यायचे असतात. असे सगळे सण साजरे करायचे. मग आपलं पण ते मुलं आपले बघून ते पण पुढं हे रूढी परंपरा चालू ठेवतात ना. तर इथं सगळ्यांनी ओसलं. रामाचा वसा, सीतेचा वसा, जन्मोजन्मी वसा. तर तुमच्यात काय म्हणतात ते नाही माहीत मला आता. तर मी आमच्यात असं हे करतात. तर इथं नंतर सगळ्यांनी थोडेसे फोटो वगैरे काढले. कसं असे सणावाराला छान सगळे भेटतात, तर छान वाटतं सगळ्यांनी असं एकत्र आल्यावरती वगैरे.
तर इथं आमच्या रील्स वगैरे पण करायच्या ते चाललं होतं आमचं इथं रील्स करणं, फोटो काढणं. तर संध्याकाळी झाली संध्याकाळ, तर मी तर स्वामी बाबांना दिवा लावला संध्याकाळची, तुळशीला दिवा लावला, उंबरठ्याला. तर स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं होतं मी. नंतर मग इथं दिवा वगैरे लावला. संध्याकाळी माझे मिस्टर पण घरी आली, पिहू पण आली. तर इथं स्वामी बाबांना नैवेद्य ठेवून घेतला. असं छान दिवस गेला माझा. पुरणपोळी, भात वगैरे छान ठेवला, नैवेद्य वगैरे. तर मग आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, बाय.